नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयाचा माहितीदर्शक फलकाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष. कोपरीतील अभियांत्रिकी कॉलेज झालंय खंडरमय, तर बारा बंगल्यातील फिटनेस सेंटरमधील साधने झाली आहेत अनफिट. नागरिकांची सुरक्षा रक्षकांची मागणी. महागाईच्या विळख्यात सापडली मुंबईकरांची कटिंग चहा. कटिंग चहाच्या दरात 1 ते 2 रुपयांनी वाढ. वाफळणारा चहा सगळ्यांचाच वीक पॉइंट. रस्त्याच्या कडेला उभं राहून कटिंग चहा आणि वडापाव याची बातच न्यारी. श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात चहाच्या घुटानेच होते. आज धावपळीच्या युगात रस्तोरस्ती असणाऱ्या चहाच्या टपऱ्या चहाप्रेमींची तलब भागवतात. अगदी गरीबालाही परवडणारे पेय म्हणून चहाने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. अवघ्या 2 वर्षापूर्वी 2 ते 3 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आज महागाईमुळे 7 ते 8 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय. चहासाठी लागणारी चहा पावडर, साखर, दूध यांच्या दरात होणारी वाढच या दरवाढीला कारणीभूत ठरते. पण काहीही असलं तरीही चहा शौकीन मात्र रस्तोरस्ती टपऱ्यांवर आपली चहाची तलब भागवताना दिसत आहेत. वाढत्या महागाईची जाणीव त्यांनाही असली तरी चहाचे दर कमी व्हावेत अशी सर्वसामान्य चहा शौकीनांची अपेक्षा आहे. काय चहा महाग झाली, परंतु काय माझे चहा ही आपल्याला पाहिजेलच. किती झाले तर चहा, साखरेचा भाव, दूध, रॉकेल आणि इतर सर्व गोष्टी, कामगार वर्ग जास्त आपल्याकडे असल्यामुळे चहा ही किती पण महाग झाली तरी लोक घेणार चहा. आणि आता थंडीचा सीझन आला आहे. रिक्षावाला कोणी सकाळी उठल्या पहिले चहाच घेतात आणि घरामध्ये कोणी बनवत नाही. जास्त करून बाहेरच जास्त चहा पितात. तो परवडणारा नाही आहे, कारण का चहा आपल्याला भरपूर लागतो, रिक्षावाल्यांना सगळ्यांना आणि कामगारांना चहा लागतो. तरी भाव एवढा वाढला नाही पाहिजे, कमी भाव झाला पाहिजे, कारण सर्वांना चहाची गरज आहे. चहा आहे म्हणून आपल्याला शरीरामध्ये एनर्जी वाढते. कोणत्याही गोष्टीला आपण बोलू शकतो. राजकीय असो, कोणत्याही असो, कवी असो, गायक असो, हा चहाशिवाय बोलत नाही. तिथे त्यांची चहा पाहिजेलच. त्यामुळे चहाचा भाव कमी झाला पाहिजे, त्याच्यावर वाढवला नाही पाहिजे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर रोज मजुरी करून पोट भरणाऱ्यांना आपली चहाची तलब भागविण्यासाठी मात्र खिशाकडे पाहावे लागत असल्याची खंतही चहाप्रेमींनी S9शी बोलताना व्यक्त केली. पहिले होते 3 रुपये 2 रुपये आमच्या याच्यामध्ये, पण आता सर्व साखरेचा भाव, नंतर रॉकेलचा भाव आणि आता बाहेरच्या लोक BMCचे पैसे याने सर्वांना वाटायला लागतं, पण त्यांना पण का भेटणार त्याच्यामध्ये. आणि साखर म्हणजे काय, आता साखरचा इतर भाव वाढले आणि दुधाचा एक दिवसून भाव वाढत आहे. त्याच्यामध्ये आता भाव वाढणारच आहे. आता पहिला आम्ही 4 रुपये कडे घेत, आता 8 रुपये होणार. आता परवडतं म्हणजे सर्व काय घरातून पिऊन येत नाही. आता रिक्षावाले आहे, आम्ही इतर धंदेवाले, तर आम्ही बाहेर कटिंगच मागून पिणार ना. चाय जे महाग झालं आहे त्याचा वजह असं आहे का आज सस्ता काय, पावडरचं दूध येतो, ते पण दूध काय ओरिजिनल नसतो. पहिला जे दूध यायचा म्हशीचा, गाईचा, ते ओरिजिनल दूध असायचा. आता हे जे दूध केंद्र आहे ते पण काय करतो, बाहेरून इंडोनेशिया, मलेशियावरून त्यांचा पावडर येतो आणि ते पावडर आणि पाणी गरम करतात आणि ते पावडर मिक्स करतात आणि त्याचा झालं दूध. आणि त्याच्यात ते जे आपले जे लोक आहेत, जे दूध मिनिस्टर असेल, आणखीन कोणी असेल, तर त्यांना सगळ्यांना माहितीच आहे ते काय होतं काय नाही होत. आता साखर कारखाना जे आहे ते सगळे मिनिस्टर लोकांचाच कारखाना आहे. आणि हे सगळे जे भाव वाढायचं मेन कारण काय माहिती आहे काय, हे ब्लॅक मार्केट होतो. हे सगळे चायपत्ती आहे ते पण सगळे मिक्सिंग असतो, काय ओरिजिनल चायपत्ती नाही. आणि चायनी लोकांना, गरीब माणूस समजा 1-2 जण समजा चाय प्यायचा असेल तर तो पहिला आपला खिशा बघायला लागतो त्याला, बाबा 20 रुपये आहे का नाही म्हणून. आणि ते 20 रुपयासाठी आणि 2 गुट चायचा 20 रुपये जातो. म्हणजे महाग एवढा झाला आहे, ह्याला कुठेतरी म्हणजे आणखीनही खूप हे आहे काय. त्याच्यासाठी म्हणजे चायचा एक असं चायपत्ती, साखर ह्याला पण आहे ना सामग्रिक म्हणून याला भावमध्ये काहीतरी हे सबसिडी द्यायला पाहिजे, किंवा लोकांचा हे चाय पण दिवस काढू शकतो असा. आणि हे जे महाग झालं याला कुठेतरी प्रतिबंध लावा. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. कोपरी बारा बंगल्यातील ओपन आउटडोअर फिटनेस सेंटरमधील साधनांची दुरावस्था. ठाणे पूर्वेकडील बारा बंगला या ठिकाणी तरुण, वयोवृद्ध, शेकडो नागरिक रोज मॉर्निंग वॉकसाठी गेल्या अनेक वर्षापासून येतात. चालण्याबरोबर शरीराचा सर्वांगीण व्यायाम व्हावा या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेने 10 लाख रुपये खर्च करून आउटडोअर फिटनेस सेंटर सुरू केले. या सेंटरमध्ये पाठीचा, कमरेचा, पायाचा, मानेचा व्यायाम करता येईल अशी विविध उपकरणे येथे लावण्यात आली होती. विनामूल्य अशी सुविधा असल्याने नागरिक त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मात्र सध्या ही सामग्री मोडकळलेल्या अशा अवस्थेत आहे.
या सेंटरच्या देखरेखीकरिता सुरक्षा रक्षक नसल्याने दुपारच्या वेळी परिसरातील लहान मुले त्यांच्यावर खेळतात. त्यातूनच हे साहित्य तुटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मे महिन्यात उभारण्यात आलेल्या फिटनेस सेंटरचे 6 महिन्यातच 3:13 वाजले आहेत. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या तरुणांनी पालिकेने लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी व साधनांची दुरुस्ती करावी अशी मागणीही केली आहे. आम्ही दररोज सकाळी येतो इथं आणि रोज व्यायाम करतो थोडा वेळ. तर व्यायाम करता करता पहिला खूप चांगलं होतं सगळं. पहिला सगळे इन्स्ट्रुमेंट सगळे चालू होते. पण हल्ली आता हे असे ठिकाणी तोडले मोडलेले आहेत, त्यामुळे आम्हाला व्यायाम करता येत नाही. आणि इथे आता पालिकेच्या सुरक्षा हे नसल्यामुळे साधनांची होत नाही, देखभाल होत नाही. पालिकेने लवकरात लवकर सुरक्षा इथं नेमून यांची सुधारणा करावी. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून इथे सुधारणा करावी. रक्षकांची नेमणूक नसली झाल्यामुळे इथे कोणीही येतं आणि त्यामुळे या साधनांची इथं हे झाले, दुर्व्यवस्था झाली. त्यामुळे पालिकेने याची दखल घ्यावी. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी लवकरच येथील साधनांची दुरुस्ती करून सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. भांडूप जंगलमंगल रोडवरील मोनालिसा दुकानासमोरून शुक्रवारी सुमो गाडी चोरीस गेली आहे. भांडूप पोलीस स्थानकात याची तक्रार नोंदवली असून गाडीचा रंग पांढरा तर शुभम व गौरव असे मागे लिहिले आहे. गाडीचा नंबर MH14AM1457 असा असून कुणालाही अशा वर्णनाची गाडी आढळल्यास सचिन पवार यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9757438719. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयाचा माहितीदर्शक फलक अत्यंत धोकादायक अवस्थेत, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. मुलुंड पश्चिमेकडील अग्रवाल रुग्णालय हे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असणारा रुग्णालयाचा माहिती फलक हा रुग्णालयाच्या दुरावस्थेची साक्ष देत आहे.
पालिकेच्या रुग्णसेवेमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या अग्रवाल रुग्णालयाची माहिती दर्शविणारा फलक अत्यंत जीर्ण होऊन मोडकळीस आला आहे. प्रशस्त आवार असणाऱ्या अग्रवाल रुग्णालयात नेहमीच रुग्णांना आपल्याला हवे असलेले विभाग शोधण्यात अडचणी येतात. त्यामुळे माहिती फलक असणे रुग्णांच्या सोयीचे आहे. या माहिती फलकाची दुरावस्था झाल्याने इच्छित विभाग शोधण्यात रुग्णांना असंख्य अडचणी येत आहेत. अत्यंत वर्दळीचे असणाऱ्या रुग्णालयात या मोडकळीस आलेल्या फलकामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या फलकाची ताबडतोब दुरुस्ती करून हा धोका टाळता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. कोपरीमधील शासकीय तांत्रिक अभियांत्रिक महाविद्यालय झाले खंडरमय, सुरक्षा रक्षकांची कमतरता. कोपरी शांतीनगर परिसराच्या लगत शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या परिसरात मुलींचे वसतिगृह, अभियांत्रिक कॉलेज, शिक्षण व प्रशिक्षण संस्था केंद्र तसेच अभियांत्रिक महाविद्यालयाच्या विविध शाखाही आहेत. मात्र या महाविद्यालयाच्या भोवती सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तसेच विद्यालयाच्या बाहेरील बोर्डाजवळच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिसराची पाहणी केली असता येथील शौचालय मोडकळीस आले असून त्यांना दरवाजेही नाहीत. शैक्षणिक परिसरातील वातावरण हे विद्यार्थ्यांना शिकविण्याकरता प्रोत्साहित करीत असते. मात्र येथील परिसराला प्राप्त झालेल्या बकाल स्वरूपामुळे विद्यार्थ्यांकरिता अडथळा निर्माण करू शकतो. विद्यालयाच्या इमारतीच्या काचा तुटलेल्या असून परिसरात गवताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुलींच्या अभियांत्रिक महाविद्यालयाशेजारीच सुरक्षा भिंतीपलीकडे मैदान असल्याने रात्रीच्या वेळी मद्यपान करून येथे गोंधळही केला जातो. संपूर्ण परिसरात अवघी 2च सुरक्षा रक्षक असल्याने या सर्व विभागाची देखरेख करणे त्यांना त्रासदायक ठरत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांनी S9शी बोलताना म्हटले. तसेच येथे लाईटची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांना राऊंडलाही जाता येत नाही. एकंदरच शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयात विद्यार्थी कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी येतात. परंतु जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, तुटलेल्या खिडक्या, साठलेला पालापाचोळा, वाढलेले गवत, कचऱ्याचे ढीग या सर्व गोष्टींमुळे या परिसराला बकाल असे स्वरूप प्राप्त झाले आहे. बाजू से वो मैदान सब में दारू पीने बैठता है, वो लोग इधर बाटल उटल फेंकता है. वो लोग पुलिस वाले अगर तंग करते उधर से कभी राउंड में आता है तो इधर कंपाउंड में उड़ी मार के उधर गेट से भागता है. बहुत मारामारी करते हैं. कभी कभी तो हम लोग को हमारे एक सुरक्षा रक्षक का सर भी फोड़ है. हम लोग को यहाँ ड्यूटी करना ही भारी गिरा. इसके ऊपर पुलिस का मतलब और कार्रवाई होना चाहिए, राउंड सब होना चाहिए. यहाँ लाइट नहीं है ना, लाइट नहीं है, साइड में घास फूस है. रात में इधर वही दारू पीने वाले सबका दिक्कत है, जो कि बाहर के वो मैदान से तो इधर रोड पे बैठे रहेंगे, लोग पत्थर उथर मारते हैं, घास भूसा है, बहुत राउंड मारने में तकलीफ है. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. भांडूप पूर्वेकडील श्यामनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेचा हातोडा, प्रार्थनास्थळांवर कारवाई केल्याने नागरिक संतप्त. श्यामनगरमधील 30 वर्षापासून असलेल्या झोपड्यांवर आज पालिकेने हातोडा चालविला. गेल्या मंगळवारी पालिकेने 200 झोपड्या तोडल्या तर सकाळी 150 झोपड्या तोडण्यात आल्या. गरीब नागरिकांची वस्ती असणारी श्यामनगर झोपडपट्टी सुमारे 30 वर्षापासून आहे. या परिसरात 500 झोपड्या आहेत. मीठ विभागाची की खाजगी मालकीची जागा यात या जमिनीचा विकास रखडला आहे. आज मीठ विभाग तसेच पालिका विभागाने येऊन कारवाई केली. या कारवाईत रहिवाशांना कोणतीही सूचना न देता गरिबांना पालिका त्रास देत असल्याचा आरोप संजय केणी यांनी केला. श्यामनगर सोसायटी, श्यामनगर झोपडपट्टी रहिवासी सेवा संघ ही फार जुनी 1994 पासून अस्तित्वात असताना प्रत्येक BMC येते, कस्टमवाले येतात, अति निष्कर्ष विभागाचे अधिकारी येतात आणि निष्कारणपणे गरिबाला त्रास देत राहतात. कारण त्यांना काय अधिकार नसताना सुद्धा या तोडण्यात येत आहेत. हे आम्हाला खरंच वाईट वाटतं की आमच्या या गरीब लोकांना राहायला जागा नाही. प्रत्येक 15-15 दिवसाला येतात, झोपड्या तोडून जातात. या गरिबांनी करायचं काय? तर मला एकच म्हणायचं आहे, मी प्रथम आपल्या कोणत्या S9चे मी आभार मानतो की त्यांना आमची खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आपल्याला आमचं समजून ते आमच्या मदतीला आले. तर मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो आणि त्यांनी आमच्या गरिबाची जाणून घेतल्याबद्दल मी पहिलं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतोय. आणि मी या रहिवाशांना न्याय मिळावा याची मी TV 9ला की त्यांनी हे वरच्या लेवलपर्यंत पोचवावं व आमच्या गरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा. मी यांचे फार आभारी राहीन.
आणि हा जो अन्याय आमच्या झोपडपट्टीवर हमेशा होतोय हा दूर व्हावा याची मी आपल्याला विनंती करेन की त्यांनी आज मंदिर तोडलं, बुद्धविहार मंदिर तोडलं. खरोखरच हे आमच्या याच्यामध्ये राहून सुद्धा आमची मंदिरं तोडली जातात. पण या अधिकाऱ्यांना जरासुद्धा त्या मंदिराबद्दल दयामाया नाही आहे, गरिबाची जाण नाही आहे. त्यांना कायदे त्यांच्या हातात नसताना सुद्धा, त्यांच्या हातात काही नसताना सुद्धा ते जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहेत. आमच्या श्यामनगरच्या लोकांना, गरीब लोकांना त्रास देत आहे. तर मी त्यांना विनंती करतोय की हा आमच्या गरीब लोकांवरचा अन्याय थांबवावा व आमच्या गरिबाला न्याय मिळून लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतोय TV9 व सगळ्या अधिकाऱ्यांना. आजच्या कारवाईत 30 वर्षापासून असणाऱ्या झोपड्यांसोबतच अनेक वर्षांपासून श्यामनगरवासियांच्या श्रद्धेचे स्थान असणाऱ्या कालिका मातेचे मंदिर, शिवमंदिर, त्याचबरोबर अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या बुद्धविहारावरही कारवाई करण्यात आल्याने श्यामनगरमधील नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. बिल्डरांच्या इशाऱ्यावरूनच या कारवाईचे नाटक पालिका करीत असल्याचा आरोप 32 वर्षापासून श्यामनगरचे रहिवासी असणारे चंपकलाल राठोड यांनी केला. हे सर, आज सोमवार गेले मंगळवारी सॉल्ट, रिसिव्हर, म्युन्सिपाल्टी, पोलीस स्टेशन हे सर्व मिळून श्यामनगरमध्ये जवळजवळ वस्ती 500 घरांची वस्ती आहे. त्याच्यामध्ये मंगळवारी 12 तारीखला न कुणाला नोटीस देता, न कोणी रहिवाशांना कळवता यांनी हे झोपडे तोडले. झोपड्यांच्या बरोबर आमच्या अंबाबाईच्या गणपतीचा मंदिर होता, शंकराचा मंदिर होता, जवळजवळ 30 वर्षाचं मंदिर, गणपतीचा, शंकराचा आणि अंबाबाईचा. हे मंदिर पण ते लोकांनी तोडला. त्यांना विनमून पण ते लोक ऐकण्याची मनस्थितीत. पोलीस स्टेशन नव्हतं, सॉल्ट नव्हतं, रिसॉर्ट नव्हतं, म्युन्सिपाल्टी नव्हती. आणि तिथूनच थांबले नाही. तो आज दिनांक 18 तारीखला न विचारता हे लोक आले. पावणे 12:30 पावणे 1च्या दरम्यान मध्ये. आणि आमचा बुद्ध विहार जो आमचे जातीचे एक आमचा भगवान, एक आमचा प्राण होता, एक श्रद्धा असा स्थान होता, त्या मूर्त्या पण घेऊन गेल्या आणि ते बुद्ध विहार जमीनदोस्त बनवला. आणि त्याच्याबद्दल जे आमचे काही लोक ज्यांना सहनशक्ती नाही झाली ते रडायला लागले, ते सर कुटायला लागले. आणि त्याबद्दल ते लोकांना सुद्धा पोलीस स्टेशनला बंद करू, गाडीमध्ये बंद घेऊन गेलेले आहेत. आणि लाठीचार्ज पण केला. तो एक देवीचा मंदिर होता, छोटासा कालिका देवीचा मंदिर, तो पण फार जुना होता. तो ते मूर्ती आणि ते मूर्ती पण घेऊन गेले आणि ते पण मंदिर जमीनदोस्त केला. आता त्याच्यामध्ये जे पब्लिक आमची रडायला लागली, कुटायला लागली, तो हे लोकांनी लाठीमार करून त्यांना जिकडे तिकडे पडायला लावले. ते एवढा अत्याचार झालेला आहे. तो महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार किंवा कोर्टच्या ताब्यात आज जागा असून आमची केस चालू आहे. आम्हाला झोपडे मिळो म्हणून आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही हायकोर्टात जे मॅटर दिलेलं आहे, आमच्या बाजूला स्टे ऑर्डर दिलेला आहे हायकोर्टाने. आणि हायकोर्टाने आम्हाला स्टे देऊन सिटी सिव्हिलला 2005 मध्ये पाठवला की तुम्ही तिकडनं या. आणि याच्या नंतर तुमचे झोपडे जोपर्यंत तुम्हाला सिटीमधून तुमची केस संपत नाही तोपर्यंत हे तुमचा ऑर्डर राहील. बौद्ध विहारावर कारवाई केल्याने नागरिक संतप्त झाले. यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीत दगडफेकीची घटनाही घडली. या घटनेत एका बेस्ट बसचे नुकसान झाले. बौद्ध विहारावर केलेल्या कारवाईत पालिकेने आडमोठी भूमिका घेऊन गौतम बुद्धांची मूर्तीही जप्त केली, तसेच इतर मूर्तीही त्यांनी जप्त केल्या. या कारवाईच्या विरोधात नागरिकांनी भव्य मोर्चा काढून अनधिकृतरित्या जप्त केलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती परत आणली. यावेळी प्रचंड जनमतासमोर झुकून पोलिसांनी या मूर्ती परत जागेवर आणण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त पुरविला. तर गौतम बुद्धांच्या मूर्तीला परत आणण्याच्या सोहळ्यात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नागरिकांनी घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. अखेर उद्ध्वस्त बुद्धविहारात गौतम बुद्धाच्या मूर्तीची तात्पुरती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बुद्धवंदना करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी बौद्ध विहाराच्या आणि मंदिराच्या उभारणीसाठी 1 ट्रक रेती आणि विटा ताबडतोब देण्याचा निर्धार व्यक्त केला। या विभागातले जे स्थानिक नगरसेवक आहेत व काही राजकीय लोक आहेत, या विभागातले जे राजकीय नगरसेवक आहेत किंवा काही जे समाजकंटक आहेत, या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे श्यामनगर 95 पासून लोक राहत आहेत, 2000 पासून राहत आहेत आणि या भारतामध्ये कायदा आहे की 95 पासून राहणाऱ्या लोकांना इथे राहण्याचा अधिकार आहे। पण काही बिल्डरला हातामध्ये घेऊन स्थानिक नगरसेवकांनी काही राजकीय लोकांनी मिळून हे श्यामनगर तिसऱ्यांदा तोडलं। या ठिकाणचं जुनं मंदिर होतं, हे मंदिर लोकांची भावना आहे, या ठिकाणी बुद्धविहार आहे, हे लोकांची भावना आहे आणि हे न पाहता पोलिसांनी यांचा हस्तक्षेप करून ही मूर्ती चोरी उचलून घेऊन गेले, गाडीमध्ये टाकून आमच्या महिलांना मारहाण केली। म्हणजे लोकशाही आहे का हुकुमशाही मला कळत नाही। हे सरकार काय करतंय? आर पाटलांनी ऑर्डर दिलेली आहे का गरिबांना मारून टाकायचं? पोलिसांनी एवढं मारलं की लोकांना आत्महत्या करायचा प्रयत्न करण्यात आला। सॉल्टचे अधिकारी पळून गेले, पोलिसांनी आमच्या 5 जणांना अटक केली, आज आमचे 3 अटक केलेले त्या ठिकाणी। तर हे चुकीचं आहे। आम्ही या भांडूमध्ये राहणारे, या ठिकाणी राहणारे हे सगळे भारतीय आहेत, या भारतातले नागरिक आहेत, महाराष्ट्राचे नागरिक आहेत। मग यांना हाकलून देणारे सॉल्टचे अधिकारी कोण? आम्ही सगळे चालत आज भांडू बंद केला, सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्यांनी त्यावेळी या महिलांची ताकद बघून, या मुलांची ताकद बघून या ठिकाणी बुद्धाची मूर्ती परत दिली आणि आता आम्ही या ठिकाणी सर्व लोक पैसे काढून या ठिकाणी बुद्धविहार बांधणार, या ठिकाणी मंदिर बांधणार। पण आम्ही या ठिकाणी सरकारचा निषेध करतो, भारत सरकारचा निषेध करतो, या ठिकाणच्या नगरसेवकाचा निषेध करतो मी आणि याच्या पुढे या भांडुगावामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी स्वतः मागणी करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। भांडूप जंगल मंगल रोडवरील मोनालिसा दुकानासमोरून शुक्रवारी सुमो गाडी चोरीस गेली आहे। भांडूप पोलीस स्थानकात याची तक्रार नोंदवली असून गाडीचा रंग पांढरा तर शुभम व गौरव असे मागे लिहिले आहे। गाडीचा नंबर MH14AM1457 असा असून कुणालाही अशा वर्णनाची गाडी आढळल्यास सचिन पवार यांच्याशी संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 9757438719। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना, बस कंत्राटदार विद्यार्थी पालकांवर कडक कारवाई।
राज्यातील स्कूल बसच्या अपघातात काही चिमुरड्या जीवांचा करुण अंत होण्याच्या दुःखद घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, बस कंत्राटदार आणि विद्यार्थी पालक यांच्यावर अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. शाळेने पुरवलेल्या बस व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनाने विद्यार्थ्यांना यापुढे शाळेत जाता येणार नाही. कंत्राटदाराच्या बसची स्थिती योग्य नसेल, बसला विलंब झाला, बस मध्येच बंद पडली अथवा योग्य थांब्यावर विद्यार्थ्यांना उतरवले नाही तर त्याकरिता कंत्राटदारांकडून काही प्रमाणात दंड वसूल केला जाणार आहे. शाळेतील मुलांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार असतील. तसेच स्कूल बसवर देखरेख ठेवण्याचे कामही त्यांचेच असेल. मध्यंतरी स्कूल बसचे अपघात झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्राण गमवावा लागला होता. अर्थातच कंत्राटदार व शाळेच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडू नये याकरिता राज्य सरकारने शाळा, कंत्राटदार, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना बनवल्या आहेत. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त युवा सेनेतर्फे मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात फळ वाटप संपन्न. बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त अनेक कार्यक्रमांची रेलचेल अजूनही चालू आहे. या निमित्ताने आज अग्रवाल रुग्णालयात रुग्णांना मोफत फळवाटप करण्यात आले. युवा सेनेचे मुलुंड विभाग अधिकारी राज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या फळवाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी युवा सेनेचे शाखा अधिकारी तुषार शिंदे यांनी या कार्यक्रमाबद्दलची अधिक माहिती दिली. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आम्ही आज जो फळवाटपचा मुलुंड विधानसभेतर्फे फळवाटपचा प्रोग्राम घेतोय आणि त्याच्यामध्ये आमचे मेहनतांचे शाखा प्रमुख अविनाश बागुल आणि आमचे विभागाधिकारी राज कुलकर्णी यांची भरपूर मदत यांनी केलेली आहे आणि आम्ही आमचे युवा सेना प्रमुख श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सगळा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोणावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयाचा माहितीदर्शक फलकाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष. कोपरीतील अभियांत्रिकी कॉलेज झालंय खंडरमय, तर बारा बंगल्यातील फिटनेस सेंटरमधील साधने झाली आहेत अनफिट. नागरिकांची सुरक्षा रक्षकांची मागणी. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.